खड्ड्यामध्ये रोड है का रोड मध्ये खड्डा है तेच कळत नाही। सो कुछ इस तरह से हमारे गांव का रोड है। सो हॅलो मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। सो आज पायऱ्यावर बसून ब्लॉग चालू करते। घरामध्ये काम चालू आहे आणि आज आपल्याला बाहेर पण जायचं आहे क्लासला। सो त्याचा फोन आला होता, कुठल्या क्लासला ते तुम्हाला नंतर कळेल। सो बघा, आता सध्या बसून आहे, आता आंघोळ पाणी करून लगेच आपल्याला निघायचं आहे। सो काल पण पाऊस होता आणि पावसाचा आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे, पावसाला यावेळेस बोललं की पाऊस तुम्हाला हिवाळा नाही दाखवणार, उन्हाळा नाही दाखवणार, फक्त पावसाळाच वर्षभर चालू ठेवणार। आणि मौसम बघा कसला डेंजर दिसते, धुक्क दिसते ना बघा साईडला। सो आपण आता आंघोळ जेवण करून डायरेक्टच तुम्हाला दाखवतो। सो चला आपण फटाफट रेडी होऊ आणि आपल्याला जायचं पण आहे बाहेर। सो तुम्हाला डायरेक्ट रेडी झालेलंच दाखवतो। सो चलो। सो आपण झालेलो आहोत रेडी आणि हेल्मेट पण घेतलेलं आहे आणि बाहेरचा नजारा हेल्मेट न दाखवायचा आपल्याला असं। सो आपण निघूया। सो चाललो आहे मी। सो चाललो आता आपण शूज घातले नाही। सो शूज घाल, एक मिनटं तुम्हाला इथं होल्ड, हेल्मेट इथं ठेवतो आणि तुम्हाला पण इथंच ठेवतो। जरा बघा शूज घालते मी, दिसतंय का? ओके। शूज सॉक्स नाही घालता, डायरेक्ट शूज घालतो। आता काय आपले डेलीचंच आहे। सो शूज हा, अरे मी विचारलंच नाही कसं दिसतंय तेरी ना, भारी ना। सो आता आपण बाहेर जाणार आहे आणि पाऊस एवढा काल झाला त्यामुळं रोड असला किचकिच असेल ना। सो ते पण तुम्हाला दाखवतो, त्यासाठी स्पेशल हेल्मेट घेतले तुम्हाला रोड दाखवण्यासाठी। सो खाली जाऊया आणि आपली एक मिनिट आहे, कॅमेरा इकडे तिकडे झाला तर समजून जावा, काय विषय नाही। सो आपण चालू आता खाली। अरे यार शिट, चाबी विसरलो। सो चालतंय, एवढं तर चालतंय ना भाई साहब, चाबी विसरायचं काय नॉर्मल आहे। सो चला चाबी, सो चावी कुठे, चावी कुठे? चावी मिळाली आपल्याला। सो चलो, किती दिवसानंतर चालू लागलो, आता जायचं आहे आपल्याला। मला वाटते पाऊस फक्त पडू नये आपण जाता वेळेस, नाही का? पाऊस पडला की मग अवघड आहे। सो जाऊ गेट। सो ही आपली गाडी, पाऊस चांगला झालेला आहे, हेल्मेट आपण इथं सध्या एक मिनिट लावू। सीट वल्ली आहे, इथं बसून चाललं लागेल। सो तुम्हाला डायरेक्ट हेल्मेटमध्ये दाखवत होता, बाजारला तेवढंच। सो आपण हेल्मेटमध्ये कॅमेराला ना, सीट बघा किती फाटलेली आहे, इथं वरलं झाले। सो एवढं चालतं आहे आपल्याला, काय विषय नाही, आपण सीट चेंज करून घेऊया। सो थोडं पाठीमागे बसून गाडी चालवायची आपल्याला। सो चलो, रोड बघा तुम्ही कसला पाऊस आला आहे, गाडी पण चालू होत नाही। पेट्रोल 3 कांडे आपल्याकडं। सो तुम्हाला रस्ता दाखवतो आणि बघा कसला भयानक रस्ता आहे आमच्या इकडं। सो लेट्स गो। बघा मित्रांनो, कसला घाण रस्ता झाला आहे असं म्हणू नाही शकत। तर पावसामुळं बघा किती चिखल पाऊस अजून तर लय बाकी पुढं। सो तुम्हाला दाखवण्यासाठी खास हेल्मेट घेतले। हे बघा हे, अरे मा कसम रे, गाडी तिकडे चालली, पाय टेकला। हे बघा असलं घाणेरडं सीन होतंय। हे बघा रोड, फक्त रोड बघा काहीच, बाकी काहीच बघू नका। आपली सरकार एवढी, सरकारला काय म्हणू शकतो आपण, हां सरकारला काय नाही, सरकारला माहीत पण असेल की हे इलाका असेल, हे असेल, ते फक्त आपल्या राजकारणामध्ये बिझी आहेत। सो मी राजकारणाचा विषय काही घेत नाही, आपल्या राजकारणावर काही फरक पडत नाही आणि आपल्याला काही राजकारणाचं काही माहिती नाही। सो फक्त दाखवू शकतो की बाबा हा
लोकांना पण त्रास असतो. एवढं बघा, तुमचे VIP गाड्या आहेत ते खर्च करण्याचं थोडं रोड बिलला खर्च द्यावा. लोकांच्या घराघरात पाणी चाललं आहे. आपण सोशल वर्करच आहे ना एक प्रकारचे. सो त्यामुळं आता पाऊस पण असंच पडतोय अंधाधून. पाऊस कशामुळं पडतोय तेच कळणं झालं एवढं भयानक. आणि पावसाने तर उन्हाळ्याला हिवाळ्याला सुट्टी दिली डायरेक्ट. उन्हाळ्याला बोललाय बाबा उन्हाळा तू गेलाय ना, तू येऊच नको आता. हिवाळ्याला मी चान्स नाही देणार, असंच काहीतरी असेल. पण बघा ना, हिवाळ्याच्या टायमिंगमध्ये पाऊस पडतो म्हणलं ना, सीन चेंजर आहे ना. तुम्हाला हे रोड दाखवण्यासाठीच खास मी घातलं आहे. आणि स्टॉप पण नाही करणार, जेवढा रोड आहे तेवढं तुम्हाला दाखवणार की कसला भयानक रोड आहे आमच्या इकडं. सो त्यामुळं आम्हाला घराच्या बाहेर पाऊस झाले की निघायला आवडत नाही या चिखलामध्ये. तरी पण पाय हे झालं स्लिप झालेलंच आहे माझा. सो एवढ्याला चालतं आहे. पण रोड बघा पूर्ण चिखल आहे. असं कुठूनच काय नाही सगळीकडून चिखल विकल. याच्या पुढून नाही, याच्या पुढून चांगला रोड आहे त्या कमानीपर्यंत जायला. आता इथं थोडा अजून खराब आहे रोड. ते पण दाखवतोय तुम्हाला. नका लोड घेऊ आज आपल्या सगळेच. आणि ब्लॉग किती मोठा झाला ते पण चालेल, कारण आज चाललो आपण क्लासला. आणि ते तुम्हाला तिथे गेल्यानं समजेल की कसला क्लास आहे. सो बघा आईसाब म्हणजे सरकारी अफसर बघत असताल तर यावा आणि आम्हाला करून द्यावा रे. जस्ट कॉमेडी गाईज. आपल्याला राजकारणावर काही फरक नाही आणि आपल्याला राजकारणाचं काही समजत पण नाही. तर बघा तुम्ही, पावसाळ्यामध्ये असली हाल होतात. आणि पावसाळ्यात आपलीच नाही भरपूर जणांचे हाल असेच होतात. कारण ते पाऊस टाईम सोडून पडतोय ना, त्यामुळे शेतकऱ्याचे पण लॉस आहे. सगळी आपण पण एक शेतकऱ्याचाच मुलं आहे, एवढं काही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आज बघा कसला भयानक रोड आहे. सो आज आपला ब्लॉग कमी आणि मोठं ब्लॉग जास्त होईल असं मला वाटते. आणि आपल्याला हरकत नाही. सो एवढं आपण बोलतो आहे म्हणजे मोठं ब्लॉगमध्ये, तरी पण भरपूर काय करतो आहे ना, सांगतो आहे ना की रोड असा आहे. रोड म्हणजे काय आहे, हे रोड आहे का बाबा आतला डेंजर. आता हे चौक आहे, इथून शाबूत रोड आहे म्हणजे चांगला रोड आहे, रस्ता आहे. तर तुम्हाला मला वाटते 5 मिनटं यायला झाले असतील आपल्याला. चौक बघा इथून हे चकचक रोड आहे. आणि ती आहे आपली कमान, जो की आपली जोगेश्वरीची दिसते तुम्हाला. मग पुढे गेल्यानं दिसेल. सो इकडं पाऊस भरपूर झाला त्यामुळं रोड असे. आणि इकडं रोड चांगलं आहे. आणि इथं पण रोडमध्ये खड्डा आहे. वाव, दॅट्स ग्रेट. सो हे बघा इथं रोड आहे चांगला. इथं पण खड्डी फुड्डी आहे, पण इथून बरं वाटते जरा. ते चिकन विकलाचा रोड नाही, इथं चांगला रोड आहे. सो इथे एका डुकरामागे एका डुकरामागे 2 कुत्रे लागले. सो स्कीम काहीच ते प्रश्न आपण बोलतो याबद्दल. पण ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता रोड कसला डेंजर आला आहे. इथनं आता एक नंबर टाप रोड. आपण इथून खेचू शकतो गाडी, मला असं वाटतंय. इकडं वातावरण चांगलं आहे. ये पुढे ये. फक्त तिथपर्यंत चांगला म्हणजे ह्याच्यापर्यंतच रोड खराब होता, कमानीच्या पुढे गेले की रोड एक नंबर आला आहे. आणि बघू शकता मस्त पळती गाडी आपली. किती दिवसानंतर बाहेर आलो. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण नव्हतोच काय, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मस्त घरी बसून. सो आता आपला एक क्लास आला आहे ना. क्लास कुठला आहे तुम्हाला ते कळलंच, बार तेच सांगतो मी, त्याच्यामुळेच चाललो मी. सो बघा किती दिवसांनी गाडी पळवतोय आणि ते पण चांगलं वाटते जरा. बघा आमचे ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर. तो आज के हम मोटो ब्लॉग काय बोलणं काय चाहत आहे. मी बोलणार होतो आज काय भाऊ, आज आपण पूर्ण मोठं ब्लॉग करणार. त्यांनी आपल्याला हात दाखवला, मला वाटलं थांब बोलला काय की ते काहीतरी स्टँड वगैरे असं. तर तो काहीच नाही, मला तो नुसतं अशी उंगली करत होतं. मी त्या उंगलीकडे बघितलं त्याच्यात, मला वाटलं बाबा थांब तो स्टँड आहे. नाही तो त्याचं चाललं होतं. तो गणित करत होता हातामध्ये की हा इसका सीन ऐसा आहे करके. सो अशाच रीतीनं आपण जवळजवळ आलो आहे आपल्या. आणि आपण एक पण पॉज नाही घेतला. पूर्ण रोच्या रो क्लिप आहे आणि अशीच क्लिप आपण अपलोड करणार आहे.
मला असं वाटतंय, कारण आपण मोठो ब्लॉग आणि ब्लॉग एकत्रच करतोय, त्यामुळं खारक्यात ना आपल्याला असं हे करायला. सो आपलं हे चौक आहे, इथनं आपल्याला राईट मारायचे. सो या चौकाचं नाव नाही माहिती मला, सो तरी पण आपण इथनं राईट मारू. येलो कलरचा झेंडा आहे इथं. सो इथनं आतमध्ये जायचं आपल्याला 500 मीटर. तो 500 मीटर आतमध्ये जायचं आणि लगेच आपला क्लास येईल. सो हे बघा पुढे गाडी चालू आहे इथं, आणि हे बघा आपले आले. सो इथं आलो आहे आपण आता. इथे एक खड्डा आहे, या खड्ड्याच्या पुढंच आपलं क्लास आहे, आणि ते तुम्हाला थोड्या वेळात करून जाईल की क्लास कशाचा आहे. सो पाणी बघा, पाणी भरपूर चाललं आहे आमच्या इकडं. सो आपण क्लासला आलो आहे. सो आपला क्लास आहे हे भाग्यलक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल. सो आपण इथं आलो आहे, आणि आपली ही गाडी जिच्यावरती आपण गाडी शिकतो आहे 4747 VIP नंबर आहे, आणि हे आमचं ऑफिस. सो आपले सर आलेले नाहीत अजून. सो आपण इथं वाट बघू. आपण इथं आपली गाडी लावूया आणि वाट बघूया सर कधी येतील. सो तुम्हाला गाडी दाखवतो आहे. ही गाडी आहे MH 574747 VIP नंबर आहे. सो आपल्या गाडीचा पण नंबर VIP आहे, MS 26 नंबर दाखवू का. सो बघा इथं आलो आहे. आपला टाईम किती झालं आहे. सो टाईम झाला आहे 10:02. सो सर येतीलच आता. सो मित्रांनो, आता सर यायची वाट बघते मी थोडं. त्याला एक कॉल करतो आणि तुम्हाला लगेच आपण डायरेक्ट गाडीमध्ये बसतानाच दाखवतो तुम्हाला. सो चलो. हे खड्ड्यामध्ये रोड आहे का रोडमध्ये खड्डा आहे तेच कळत नाही. सो कुछ इस तरह से हमारे गाव का रोड है. सो इथं आलो आहे आता आमच्या क्लासपाशी. सो इथं बघा ही गाडी, तुम्हाला गाडी तर दाखवलीच, आणि आमच्या सोबतचा भाव कंटर. सो आता आम्ही वाट बघतोय सर कधी येतील आणि कधी जायचं आपल्याला क्लास. सो आपण वाट बघू शकतो, त्याच्या अलावा काही करू नाही शकत. सो थोडी बाहेर गेले बोलले तो त्यांना वेळ लागेल. सो आल्याच्या नंतर आपण डायरेक्ट तिकडे जाऊ वरती. लॉक पण आहे तिथं ऑफिसवरती. सो आम्ही इथंच वेटिंग करतो. सो वेट करूया आपण सर येऊपर्यंत. थांबा. सो आता आमचे सर आलेले आहेत, हे सर आहेत आमचे. सो आता जायचं आम्हाला ऑफिसमध्ये. हो सर आता ऑफिस खोलतात आमच्या बघा. शूज इथं काढायचे डायरेक्ट. सो ऑफिस बघा काहीच असं आहे आमचं की सर बसले होते. आता दिवाळीच्या सुट्ट्या आम्हाला दिल्या होत्या सरांनी 8 दिवस. सो सरांनी आता फाईल काढल्यात. सो पटपट तिथं साईन करायची, आणि हे बघा साईन करायची आणि डायरेक्ट जायचं खेळायला गाडी. सो साईन करतो आम्ही, तुम्हाला डायरेक्ट खेळायच्या नंतर दाखवतो. सो चला बघू जरा. सर किती दिवसात सुट्ट्या दिल्या त्या? मग आता कार्डचं आठवत पण नाही कोणतंही कार्ड. तारीख किती ओ सर किती 3 तारखेला टाकू की हे सुट्ट्या करू इथं? याचं डायरेक्ट याच्यापासून का आज 10 दिवसात सुट्ट्या डायरेक्ट डायरेक्ट 10 दिवसात दिल्या. 30-10 असे कार्ड असते. सो कुणाला लावायचं जर ड्रायव्हिंग क्लास असेल ना सर आमच्याकडे लावून घ्या. सरांना चांगली गाडी शिकवतात. मला पण एवढं माहीत नव्हतं पण भारी करतात. इथं बघा आतमध्ये एक ऑफिस पण आहे असं प्रकारचं. इथं स्टोरेज म्हणजे विधानचं आहे ते इथं, आणि इन्फेक्शन म्हणजे याचं गाडी कशी चालवायची काय नाही. सो अशा प्रकारे कुछ आहे. सो मला वाटतंय ब्लॉग चांगला मोठा झाला आहे आपला, आणि आता आपल्याला काय याच्यात पण जायचं आहे शिकायला पण. सो मित्रांनो सर ते थोडं बोलतील, त्याचं तर काम आहे. सो आपण लगेच. सो आता आपण आलो आहे आपल्या गाडीमध्ये. सो आपण पाठीमाग बसलो, आपलाच नंबर होता पण म्हटलं ब्लॉग शूट करतोय त्यामुळे पाठीमागे ठेवत. आणि सर आपले आणि मित्र आपला आणि हे भाऊ आपला. सो चला स्टार्ट करूया. स्टार्ट ते करतील, मी फक्त दाखवतोय तुम्हाला. सो मला वाटते मग यावेळेस शूट करायला जमणार नाही. सो तुम्हाला एवढं दाखवतोय, बसलोय फक्त. आणि चलो कचरा बघा कसलं भाने काय.
आता आपली वारी येते. सो आता एक गाडी झाली, पाऊस पण वरती येतो चांगला मस्त जोरात. सो आता आपल्याला एक चालवायला गाडी. सो चलो आमचं शूटला देतो आहे, 1 मिनटं वेट. सो आम्ही पुढे जातो. हां बोला सर. तिकडे ना पडंग सर. इकडे नाही येणार का तुम्ही? पाऊस चालू झाला सर मग इकडं आता. सो आता आलोय पाठीमागे आपण आता अशाच रीतीनं. सो आपलं झालंय, आपण चालवली, मस्त चालवली गाडी मला वाटतं बऱ्यापैकी. सो आता आपण दुसऱ्या जणाचा म्हणजे आम्ही 3 जण होतो. सो याचा नंबर लागला आहे आता. सो आपल्याला सकाळी एकदम स्टार्टिंगला भेटला होता तो हा आहे. तो पाठचा गेलेला बाहेर थोडा, तो पण आलाय. सो हे बघा इथं दिसत होतं तुम्हाला आलाय. सो आता चाललो आहे आता आम्ही डायरेक्ट ऑफिसवरती. सो चला ऑफिसमध्ये ते डायरेक्ट मिळू आपल्याला ऑफिसवरती. चला. सो जरा बाहेरच्या नजरानं बघा, पाऊस चालूच आहे बरं का. पाऊस असं म्हणजे एवढंच नाही, पाऊस आहे चालू बऱ्यापैकी. सो बघू शकता तुम्ही, आम्हाला ते बाहेरच्या लेडीज पण बघू लागल्या. सो आम्ही स्किप केले त्याला. सो जस्ट किडिंग गाईस. सो बघा तुम्ही, पाऊस दिवस वातावरण मस्त आहे, तुम्हाला दिसते इथं पण बघा. हे बघा इथे. आणि हो भाऊ, काय नाव तुझं? आशिष भावाचं नाव आहे. सो चलो डायरेक्ट मिळूया आपण ऑफिसवरती. चला आता. सो आता आलेलो आपण आपल्या ऑफिसवरती. सो चला आता खाली जाऊया डायरेक्ट ऑफिसवरती. पाऊस आले वरतून जरा 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 जरा. सो ही बघा आपली गाडी, हे आपले सर उतरलेले आहेत अशाच परीनं. आणि ऑफिस काय म्हणतो भाऊ? का भाऊ? सो ऑफिस खोलतं सर. सो ऑफिसमध्ये जाऊ आपण डायरेक्ट. आपलं हेल्मेट ठेवलं होतं. सो ऑफिसमध्ये यायचं, आपलं हेल्मेट आणि हे आपलं सामान. ते आपला भाऊ, तो आपला दुसरा भाऊ. तो काय म्हणतात सर? मग काय सरचं काय म्हणणं आहे भाऊ? हां सर, आपलं लायसन कधी म्हणतो? हां तुम्ही फॉर्म म्हणल्यानंतर भरा म्हणून. आता मी म्हणलं भरा नंतर. ते आपलं लायसन आलेलं होतं ना मी 2 व्हीलरचं, त्यामुळे आपलं रद्द राहिलं. आता काही मी आता आणलं नाही लायसन. उद्या परवा चालतं. सो चला आता आपण, आपलं लायसन आज थोड्या 2-3 दिवसांनी येईल. सो असं वाटतंय आता आपण इथं आलो होतो. आता आपल्याला भाजीपाला पण घ्यायचा आहे. सो आई बोललेली की भाजीपाला घेऊन ये, उद्या बाजार आहे ना, त्यामुळं बाजाराला उद्या भाजीपाला घ्यायचा. सो आज एखादी भाजी घ्यायला मग सकाळी डब्यासाठी. सो आपण बघूया, जातो आता मार्केटमध्ये एखादी भाजी घेऊन आणि आता आपण निघूया इथून, मला असं वाटते. सो चला सर, येऊ का? चला. सो चलो सर, बाय बाय करायला लागले. चलो भाऊ, येतो बाय बाय. चलो. सो मित्रांनो, आता आपण आलोय घरी. हे बघा बाजार आणलाय आपण.
पाऊस चालला होता मस्त. सो आता आपण घरात जाऊया. सो हे बघा बाजार काढूया तर घरामध्ये जाऊ तर बघू शकता. आई चप्पल काढून घेऊ आपल्या मस्त. हेल्मेट पण डोक्यावरतीच आहे, काय विषय नाही. सो आपण घरी आलोय अशाच रीतीनं. आयु दरवाजा कर. सो तिला एकदा देऊया ही आणि आपण व्हिडिओला एंड करायला करू आपण. थांबा. सो हे घे हेल्मेट काढून टाकू पहिले. सो तर आपण अशाच रीतीनं घरी आलोय आणि वरतीच आलोय आणि मला वाटते आपण जाऊन आले, सगळं झालं आपलं ओके. सो आता पाऊस पडू या ना पडू आपल्याला काही गरज नाही. सो तरी पण एक बार वरचं वातावरण बघा, हे साईडला मस्त आहे ना, चिल असंच राहणार आता. सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण एंड करणारे व्हिडिओ येतं. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला आणि तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि चला बाय.